नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आजच्या ठळक घडामोडी। मिरज जनावर बाजारात मुस्लिम गोरक्षक दलाची गांधीगिरी, गायी बैलांची मुक्तता करत दिला गो संरक्षणाचा संदेश। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पोलिसांचं भव्य संचलन, शहरात शांतता आणि सुरक्षेचा संदेश। ग्रामीण भागातील वीज समस्यांवर तात्काळ तोडगा काढा, शिवसेनेचे महावितरणला निवेदन। कोकण पर्यटनाहून परतताना भीषण अपघात, नायब तहसीलदारांच्या डॉक्टर कन्येचा दुर्दैवी मृत्यू। भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक, युवकाचा जागीच मृत्यू तर महिला जखमी। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सांगली जिल्ह्यात मुस्लिम गोरक्षक दल आणि समस्त मुस्लिम समाज समितीच्या वतीनं आज मिरज जनावर बाजारात गोसंवर्धन आणि जनजागृती अभियान राबवण्यात आलं। कार्यकर्त्यांनी बाजारातून अनेक गायी आणि बैलांची मुक्तता करत शांततेच्या मार्गाने समाज प्रबोधन केलं। खरेदी विक्रीसाठी आलेल्या नागरिकांना गुलाब पुष्प देत शासकीय नियमांची माहिती सांगण्यात आली आहे। तसंच गोवंश खरेदी विक्री करताना गांधीगिरीच्या मार्गाने जनजागृती करण्यात आली। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे भव्य संचलन करण्यात आले। मिरज शहर पोलीस ठाण्यापासून सुरू झालेल्या या संचलनानं स्टेशन रोड, मीरा साहब दर्गा परिसर, एसटी स्टँड, गुरुवारपेठ, बोकोड चौक आणि मार्केट परिसरातून मार्गक्रमण केलं। पोलिसांच्या या संचलनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून शहरात शांततेचा संदेश देण्यात आलाय। यावेळी पोलीस दंगा नियंत्रणाची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं यावेळी दाखवून देण्यात आलं। मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या वारंवार लोड शेडिंग आणि कमी दाबाच्या वीज पुरवठ्याविरोधात शिवसेना शिंदे गटानं महावितरणकडे निवेदन देत तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे। शिवसेना नेते मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मिरज विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेत ग्रामीण भागातील वीज पुरवठा नियमित आणि सुरळीत ठेवण्याची मागणी केली। सततच्या वीज खंडित होण्यामुळे शेतकरी, शेतीपंप, पिकांचं नियोजन तसंच नागरिकांची दैनंदिन कामं विस्कळीत होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। शेतकऱ्यांना दर्जेदार आणि नियमित वीज पुरवठा मिळणं ही काळाची गरज असून महावितरणनं तातडीनं समस्या सोडवाव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। यावेळी विजय पाटील, विलास देसाई, इस्माईल कुरणे, प्रदीप सावंत, डॉक्टर अमोल कोळी यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते। आटपाडी तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार दादासाहेब पुकळे यांच्या कारला कोकण पर्यटनाहून परतताना भीषण अपघात झाला। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या कन्या डॉक्टर तन्वी पुकळे यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेनंतर बनपुरी गावासह संपूर्ण आटपाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे। अपघातात तन्वी पुकळे गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। डॉक्टर तन्वी पुकळे यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून सामाजिक, प्रशासकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे। सांगलीतील इनामधामणी रस्त्यावर भरधाव ट्रकनं दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका युवकाचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे। ही दुर्घटना विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक महाविद्यालयासमोर सोमवारी दुपारी घडली। या अपघातात जोसेफ सी झेव्हियर यांचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील विद्या आवळे या जखमी झाल्या आहेत। जोसेफ हे दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकनं त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली। धडकेनंतर जोसेफ रस्त्यावर फेकले गेले। अपघातानंतर जखमींना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी जोसेफ यांना मृत घोषित केलं। या प्रकरणी ट्रक चालक संजय वनमोरे याच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।